आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वेळ लागलाय हसायला. वेळ लागायला मी कुठं प्रेमात पडले, पण आता कळते प्रेम तुटल्यावर जे वेळ लागतं ना ते लई भयंकर असतं. तुझा पहिला नवरा आल्यामुळं तुझ्या होणाऱ्या होऊ न शकणाऱ्या नवऱ्याचा हार्ट ब्रेक होऊन त्याला येड लागलं असेल ना. किती वाईट. ते सगळं आमचं आम्ही बघू. आता ना तू तुझी काळजी कर. खोटे खेळ करून तुरुंगातून बाहेर आलीस ना, आता पुन्हा जायची तयारी कर, कारण धनंजय येतात. सर्च वॉरंट घे. तुझा खेळ संपला साहेब. काय आहे ना, माझं नाव साहेब आहे आणि माझा खेळ संपत नसतोय. मी दुसऱ्यांचा खेळ संपवत असते. आणि खेळ संपवायचे ना दोन मार्ग आहेत. पहिला, माझी मैत्रीण हो, मिळून राज्य करू. दुसरा, माझ्या रस्त्यातनं बाजूला व्हायचं. आता हे दोन्ही पण मार्ग तुला मान्य नाहीत म्हणून तिसरा मार्ग तयार होतो. तो लय डेंजर आहे. एकमेकींना संपवायचं. कारण आपलं युद्ध तर अटळ आहे आणि या युद्धात बळी नेहमी आपला नाही, आपल्या माणसांचा जातो. साहेब, काय केलंयस तू? घोड्याला जशी लगामाची गरज असते ना, तशी वेगाने धावणाऱ्या आपल्या आयुष्याच्या गाडीला सुद्धा ब्रेकची गरज असते. पण ब्रेकच फेल झाले असतील तर कळला का अर्थ माझ्या बोलण्याचा? नाही? परत ऐक. घोड्याला जशी लगामाची गरज असती ना, तशी वेगात धावणाऱ्या आपल्या आयुष्याच्या गाडीला सुद्धा ब्रेकची गरज असती. पण ब्रेकच फेल झाले असतील तर सर ब्रेक लागत नाही. सावकाश सावकाश.
कशाबद्दल बोलतेस तू? कळतंय तरी विचारतेस? मी तर आपलं सहजच म्हणाले होते. धनंजयला फोन लाव. त्यांनी नाही उचलला की कळेल तुला माझ्या म्हणण्याचा अर्थ. कळलं? नाही उचलला का? आता तू बोलवलं म्हटल्यावर सुसाट सोडली असेल गाडी गड्यानं. पण ब्रेकच लागला नसेल तर? तरी म्हटलं होतं साहेब बरोबर रेस लावायची नाही. साहेबच जिंकणार आणि तुमचा कपाळ मोक्ष होणार. लगाम नसलेल्या घोड्यासारखे उधळला होतात ना. घ्या आता आयुष्याचा रस्ताच संपला. मी तुला आधी सांगितलं माझ्या घरच्यांपासून लांब राहा. आणि आता धनंजयला काही झालं ना तर मी तुला गोळी मारेन. अरे बाप रे बाप. लग्नाचा नवरा घरी आहे तरी प्रियकरासाठी केवढा जीव तुटतोय मॅडमचा. गो प्रेम आंधळ असतं हे खरंय हो. साहेब तोंड सांभाळ. थांबा.